की ओर से तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। आजादी, 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 निकलेंगे आजादी, बेरोजगारी से आजादी, बेरोजगारी से आजादी, बीएसएस से आजादी, बीएसएस से आजादी, बीएसएस से आजादी, बीएसएस से आजादी। राज्यामध्ये जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी आणि त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या संघटना या आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते। आज मुंबईतील वांद्रे या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर महाविकास आघाडी आणि त्यांचे जे संलग्न संघटना आहेत, त्यांच्या विचारधाराच्या ज्या संघटना आहेत त्या आज आक्रमक होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीने आज करण्यात येते। वांद्रा परिसरातील जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर सर्वच या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी असतील, डावी संघटना असतील, यांनी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी जनसुरक्षा विधेयक आहे ते मागे घेण्याची मागणी या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। ही दृश्य तुम्ही बघू शकता, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आहे जे वांद्रे येथे आहे आणि या ठिकाणी वर्षा गायकवाड आहेत, त्याचबरोबर महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि डाव्या संघटनेचे देखील पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। असं आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो हा नवीन विधेयक आले जनसुरक्षेच्या नावाखाली विशेष जे हे विधेयक आणलेले आहे त्याला आमचा विरोध आहे आणि ते विधेयक रद्द करावं, कारण त्या माध्यमातून शहरी लक्षणवादाच्या नावाखाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जनाचा म्हणजे जनतेचा आवाज त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर याच्यावरती गदा येणार आहे। या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून 14वा कलम, 21वा कलम आणि त्या ठिकाणी 20वा कलम याच्या माध्यमातून जे अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकारावर या माध्यमातून गदा येणार आहे आणि म्हणून आम्ही सातत्याने बोलतो, कारण ही संकल्पना यांच्या डोक्यात कधीपासून आली ज्यावेळेला शेतकऱ्यांनी 3 काळ्या कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आणि त्याच्या माध्यमातून एका भाजपच्या खासदाराने सांगितलं की हे जे आहे ते नक्षली जे आहेत कुठले शहरी नक्षलवादी या माध्यमातून हे शब्द त्या ठिकाणी आला। खलिस्तानचे लोक आहेत हे या ठिकाणी आंदोलन करतात। खरं तर हे काळे कायदे रद्द व्हावेत हे फक्त शेतकऱ्यांचंच नाही, भारतमधल्या सगळ्या जनतेचं मत होतं, पण त्यावेळेला हा शब्द समोर आला शहरी नक्षलवाद आणि त्याच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा आपण बघतोय की या संदर्भामधलं एक विधेयक आणलं गेलं, त्याच्यामध्ये शिक्षा काय असली पाहिजे, कमिटी काय बसली पाहिजे, त्याच्यावर दंड काय केला पाहिजे। म्हणजे आज जे पत्रकार प्रश्न विचारतात किंवा आम्ही जे बोलतो ह्याला लगेच काही प्रयत्न करतील, काही लोकांच्या फायद्यासाठी त्या ठिकाणी सातत्याने काम करणारं राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार ज्या वेळेला आपण त्यांच्या विरोधात बोलू त्यावेळेला ते अशा या बिलाच्या माध्यमातून जे आहेत ते लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणून लोकशाहीचा आवाज दाबला नाही पाहिजे। देशाच्या संविधानाच्या माध्यमातून दिलेले अधिकार त्या ठिकाणी जे आहेत ते अबाधित राहिले पाहिजेत, ही आमची त्यामागची भूमिका आणि म्हणून या जनसुरक्षा विधेयकाला जो आहे तो आमचा विरोध आहे। चिकित्सा समिती निर्माण केलेली आहे राज्य सरकारच्या वतीने, त्याला सुद्धा आमचं म्हणणे खरं आहे की या तऱ्हेने अशा आपण एक जनमानसाचा ज्या ठिकाणी NGO असतील, कामगार संघटना असतील, लोकप्रतिनिधी असतील, विरोधी पक्ष असेल यांचा आवाज, पत्रकारांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न होत आहे। याला आम्ही महाराष्ट्र कधी खपून घेणार नाही, कारण महाराष्ट्र हा प्रगत आणि पुरोगामी राज्य आहे, त्यामुळे हा कायदा त्वरित रद्द झाला पाहिजे ही मागणी घेऊन आज आम्ही कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी आलो। कुठेतरी आपल्याला असं वाटतं की विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी हे सगळं केलं गेलं। विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी काय काय प्रयत्न केले जातात हे मी सांगायची गरज नाही। माझ्या पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत तुम्ही बघा, म्हणजे पायाचं नख त्या मागच्या आंदोलनात तोडलं, मागच्या आंदोलनात डोक्याला जोरात मार लागला माझ्या, म्हणजे युथ काँग्रेसने आंदोलन केलं, त्याला PC दिली, JC दिली, काय चाललंय, कशाविरुद्ध आंदोलन केलं। ज्या वेळेला काही सरकारमधली मंडळींवरती ईडीची नोटीस केली जाते आणि त्यांना सरकारात घेतल्यानंतर क्लीन चिट दिली जाते, त्या ईडी यंत्रणेवर आम्ही संशय व्यक्त केला। ज्या तऱ्हेने चार्जशीट टाकली गेली त्याच्यावरती आमचा संशय व्यक्त केला गेला। त्यामुळे विरोधकांचा असेल, पत्रकारांचा असेल, NGOचा असेल, स्वयंसेवी संस्थांचा असेल, कामगार संघटनाचा असेल, महाराष्ट्रातला जनतेचा आवाज कोणी दाबू शकत नाही आणि दाबण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही खपून घेणार नाही। त्या विरोधात आज आम्ही आंदोलन करत आहोत आणि जनसुरक्षा विधेयक जे महाराष्ट्र सरकारने आणलं ते त्वरित रद्द केलं गेलं पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे। एक महत्त्वाचा प्रश्न असा होता त्या दिवशी आपण जैन मंदिराचं जे सोडलं त्या आंदोलनामध्ये होता, त्यावेळेस मंत्री मंगल प्रभात लोढा पण होते, पण आता असा प्रश्न उपस्थित केला जातोय की मंत्री मंगल प्रभात लोढा यांना माहिती होतं हे मंदिर तोडणार आहे तरी देखील त्यांनी पालिकेला काही सांगितलं नाही। मला आजच जैन समाजाच्या धर्मगुरूंचा फोन होता सकाळी, त्यांच्याशी मी बोलले, त्या काही संघटनेच्या काही लोकांचा मला फोन होता,
जैन समुदायाचं, आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला सुद्धा माहिती आहे की काय ताई या लढाईमध्ये तुम्ही त्या दिवशी आलात, त्याच्या आदल्याही दिवशी मी त्या ठिकाणी गेले आणि मी त्यावेळेला सांगितलं होतं की ज्या तऱ्हेने ही कारवाई झाली ही पूर्वनियोजित होती, हे षडयंत्र होतं. जर त्यांना 1 तासाने स्टेटस्को मिळत होता तर त्याची त्यांच्याबद्दल सहानुभूतीची भूमिका ठेवून त्यावेळेला ते जे तोडण्यात काम करण्यात आलं ते तोडण्याची गरज नव्हती. त्या ठिकाणी देवी देवतांची ज्या तऱ्हेने जी हेरसाणी झाली किंवा त्या ठिकाणी त्यांच्या जे खंडित झालं करण्याचं काम झालं, महिलांना आणि तिथल्या पुजाऱ्यांना ज्या तऱ्हेने धक्काबुक्की झाली, या सगळ्याचा आम्ही त्या दिवशी विरोध केला. मी स्वतःसुद्धा परवा पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की ते त्यासाठी लागणारा खर्च पाहिजे तर खासदार फंडातून द्यायला तयार आहे. ते मंदिर बांधलं गेलं पाहिजे. त्या ठिकाणी लोकांची आस्था आणि आस्थेच्या ठिकाणी दुर्दैवाने मी बघते आज मंदिर सुरक्षित नाही, आज मंदिर सुरक्षित नाही, बौद्ध विहार सुरक्षित नाही. जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, आता भाषेच्या नावावर त्या ठिकाणी सातत्याने भांडणं आणि राजकारण करण्याचा प्रयत्न हा डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे. अशा वेळेला सगळ्या समाजाने एकत्र येण्याची आवश्यकता आहे, सगळ्या धर्माच्या लोकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आमची धार्मिक स्थळं वाचली पाहिजे आणि महाराष्ट्राची संस्कृती वाचली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या प्रश्नावर येणाऱ्या काळात चर्चा व्हायला पाहिजे ही अपेक्षा मी व्यक्त करते. जिस तरह से महाराष्ट्र शासन की तरफ से अर्बन नक्सलाइट के नाम पे एक जन सुरक्षा विधेयक लाया गया है और इस विधेयक में आप सबको मालूम है कि जन का आंदोलन बंद करने की आवाज़ दबाने की कोशिश हो रही है, लोकशाही के साथ खिलवाड़ हो रहा है, देश के संविधान को कहीं ना कहीं इसके माध्यम से जो है ठेस पहुंचाने का काम हो रहा है. आज हम इस आंदोलन के माध्यम से यही कह रहे हैं कि ये जो आंदोलन महाराष्ट्र सरकार ने लाया है वो त्वरित रद्द किया जाए. चिकित्सा समिति बिठाई गई है, उसको भी हमारा ये कहना है कि ये जो है विधेयक पूरी तरह से जो है संविधान के 14, 20 और 21 कलम को हाथ लगाने का काम करता है. इसके माध्यम से अगर आप किसी कोई बड़े व्यवसाय के खिलाफ बोलोगे, किसी व्यक्ति के खिलाफ बोलोगे तो सरकार निर्णय करेगी कि किसको रखना है कि किसका नहीं करना है. और सजा भी कौन देने वाले? वही लोग, बाकी सब करने वाले भी वही. हमारा कहना यह है कि ये जन की आवाज़ है. आज अभिव्यक्ति स्वातंत्र्य मिला है सबको. आप NGO का, शासकीय संस्थाओं का, अधिकारियों का, लोक प्रतिनिधियों का, विरोधी पक्ष नेता का, सबकी आवाज़ दबाने की कोशिश कर रहे हैं. आज सब जनता यहाँ पे उतर के ये कह रही है सुरक्षा विधेयक है उसको रद्द करना चाहिए. ये हमारे यहाँ पे मांग आज के आंदोलन के माध्यम से हम कर रहे हैं. हम लोकशाही के साथ खिलवाड़ कभी भी बर्दाश्त नहीं करेंगे और देश के संविधान को हाथ लगाने की कोशिश करेगा तो उसके हाथ चला. जन सुरक्षा कायदा हा सामाजिक संस्था, कामगार संस्था, राजकीय पक्ष यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतोय आणि अशाच प्रकारे सर्व जर हे कायदे आले तर उद्या भविष्यकाळामध्ये पत्रकार, तुम्ही सर्वजण प्रेसवाले पण देखील बोलण्याची त्यांच्याकडे कुठची तरतूद राहणार नाही आणि म्हणून याला प्रचंड पद्धतीने विरोध करण्याचं काम आम्ही करतो. महाराष्ट्र जनसुरक्षा विशेष अधिनियम 2024 हे चर्चेला आणलं होतं मागच्या वर्षामध्ये आणि आता त्याच्यावरती सल्लामसलत करण्याचं काम सुरू आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये चर्चेने हा कायदा पारितसुद्धा होऊ शकतो आणि ह्याचा कायदा बनू शकतो. आणि हा जो महाराष्ट्र जनसुरक्षा विशेष अधिनियम ज्याला नाव दिलेलं आहे हे जनतेच्या सुरक्षेसाठीचा अधिनियमन नसून हा जनतेचा आवाज दाबण्यासाठीचा कायदा आहे असं आम्हाला वाटतं. या कायद्याने शहरी नक्षलवादाला आळा घालू असं सरकारचं म्हणणं आहे, पण ह्या कायद्याने सरकारच्या विरोधात जी लोक आवाज करतील, आंदोलनं करतील, आपला आवाज उठवतील त्यांना अटक करण्यासाठी, त्यांचा आवाज दाबण्यासाठी हा कायदा आणलेला आहे. उद्या जर विद्यार्थ्यांनी त्यांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं, एखाद्या महिलेने तिच्यासोबत छेडछाड झाली, बलात्कार झाला म्हणून निदर्शनं केली किंवा काही माणसांनी, नागरिकांनी त्यांच्या घरावरती बुलडोझर चालतोय म्हणून आंदोलन केलं तर उद्या त्या माणसाला देशद्रोही ठरवून त्याला अटकसुद्धा केली जाऊ शकते आणि कोणतीही व्यक्ती किंवा संघटना ही बेकायदेशीर ठरवली जाऊ शकते. अशा पद्धतीचा हा जो कायदा आहे हा लोकांना दाबण्याचा कायदा आहे आणि हे जे सरकारचं दमन आहे त्याला विरोध करण्यासाठी आणि हा कायदा, हे अधिनियमन मागे घेतलं पाहिजे यासाठी आज महाविकास आघाडीच्या तर्फे ही निदर्शनं करण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध जिल्हाधिकारी कार्यालयांवरती आज ही निदर्शनं झालेली आहेत. यामध्ये शेतकरी कामगार पक्ष सुद्धा हिरिरीने सहभागी झाला होता. जी, हमारी ये सोच है कि ये कुछ अल्टीरियर मोटिव के साथ ये बिल मतलब ला रहे हैं. इसका तुरंत जो असर है वो लोकशाही पे गिरेगा.
बिकॉज इसमें जैसे क्या है कि इसमें जैसा है कि जो भी मतलब जन सुरक्षा के नाम पे किसी को भी वो अंदर डाल सकते हैं लोगों की सुरक्षा के नाम पे। एक तो फर्स्ट ऑफ ऑल लोगों की जन सुरक्षा, इसका डेफिनेशन भी क्लियर नहीं है, उसमें डिफाइन नहीं किया है कि कौन सी चीज़ें लोगों को हार्म कर सकती है। तो इसका जो यूज़ है वो जो गवर्निंग पीपल है वो मतलब गलत तरीके से उसका यूज़ कर सकते हैं। किसी कोई भी हम लोग जैसे प्रोटेस्ट किया, हम लोग ने मतलब कुछ अपना मतलब बातें कही, हम लोग ने कुछ भाषण किया, या जो पत्रकार लोग हैं तो इनको दबाने की कोशिश इसके हो रही है। तो इसके लिए हम इसके अगेंस्ट है कि नेशनल सिक्योरिटी बिल इज़ ऑलरेडी उधर है। एंड प्लस क्या है कि ये बिल जो है वो सेंटर ला रही है, तो सेंटर जो स्टेट में क्यों इंटरफेयर करना चाहिए सेंटर में, तो ये हमारा क्वेश्चन है। जो यहाँ की जो जुडिशरी है उनको भी तो हक होता है, तो वाई शुड सेंटर ऑलवेज इंटरफेयर, ये हमारा मतलब होता है। मी गुणवंत दांग, DRV न्यूज़, मुंबई।